हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा माझा पहिलाच अधिक मास, म्हणजे माझ्याकडे लक्ष्मी रूपात ननद आणि विष्णू रूपात जावाई येण्याचा अचानक योगायोग आला. 2 दिवसासाठी आले आणि आम्ही काय धमाल केली सांगायलाच नको. खाणे पिणे, गिफ्ट देणे हे तर नेहमीचेच, पण आम्ही जी मस्ती केली, खेळलो, डान्स केला, रात्र जागून गप्पा गोष्टी केला, त्याला तर काही सीमाच नाही. आले त्याच दिवशी शॉपिंगसाठी लक्ष्मी रोडला घेऊन गेले. साडी घेण्यासाठी आमच्या दोघींना काही खास आवडत नसल्याने ड्रेसेस घेतला. जेंट्ससाठी शॉपिंग करून त्यांना पण मोकळे केले आणि आम्ही घुसलो बायकांच्या लाडक्या प्लेसमध्ये, तुळशीबाग. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून जी पुण्याला आली आणि तुळशीबागेच्या दर्शनाला गेली नाही असे होत नाही. खूप शॉपिंग झाल्यावर दगडूशेठ गणपती, स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. फिरून फिरून पाय दुखायला लागले आणि 10:30 झाल्याने बाहेरच जेवणाचा बेत केला. तिथे पण थोडा वेळ मिळाला आणि आमच्या दोघींचे चालू खिदळणे, बडबड करणे, डान्स करणे. रेस्टॉरंटमध्ये येताच खूप भूक लागली आहे जाणवले. जे टेबलवर येत होते ते फस्त करणे एवढाच फोकस होता, त्यामुळे व्हिडिओ नीट घेता आला नाही. सुरुवात थंडगार पेयाने करून शरीराला थोडे शांत केले. एवढे थकल्यानंतर आम्ही घरी गेल्यावर गुपचूप झोपू? 2-2:30 पर्यंत मैफिल सजली. त्यानंतर स्वप्नाच्या दुनियेत गुडूप झालो. सकाळीच उठून पूजा करून घेतली आणि नाश्ता तयार केला. दादा, सोनाली आणि आराध्य स्नेक पार्क आणि इस्कॉन मंदिरात जाणार होते. ते येस्तोवर स्वयंपाक करून ठेवला. पहिले तर कळतच नव्हते काय बनवायचे, पण धोंड्याचा महिना आहे म्हणून आपले पारंपरिक जेवण, पुरणपोळी, वरण, भात, भाजी, कोशिंबीर, पापड, भजी केले आणि नैवेद्य दाखवून आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण आवडल्यामुळे मला जास्तच आनंद झाला. सगळं आवरून पत्त्याचा नवीन खेळ खेळलो. सायंकाळी पु ल देशपांडे गार्डनला फेरफटका मारून आल्यानंतर अधिक मासातील शेवटचा कार्यक्रमाकडे वळलो. थोड्या काही इच्छा राहिल्या होत्या त्याही पूर्ण करून घेतल्या. सगळ्यांनी मला खूप खूप मदत केली. बाहेरून आल्यावर खूप गरमी झाली होती. मस्त आईस्क्रीम खाऊन सगळे रिलॅक्स झाले. त्यानंतर सिंपल साड्या घालून त्यावर सुगंधित मोगऱ्याचा गजरा लावून दोघी तयार. सकाळी 6:30लाच अमरावतीला निघणार म्हणून रात्रीच पॅकिंग करून ठेवली. सकाळी फक्त डबे बनवले की झाले. तसे 2 दिवस सरले कळलेच नाही. अधिक मास हा भगवान विष्णूला समर्पित असल्याने घरातील वातावरण विष्णुमय होते. त्यात दादा, सोनाली, आराध्य आल्याने अधिक महिन्यात अधिकच उत्साह आला. आमच्या या गोड नात्याला अधिक सुखाची जोड लाभो. तुम्हाला आमची ही जोडी आणि आमचे नाते कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा.